फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनल स्वागत आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं की रिसॉल्युशन ऑफ द रेसिमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय आणि त्याचे काही क्वेश्चन जे विचारले गेले तेच आपण कंप्लीट केले होते. आपले 2 to 3 क्वेश्चन इनकम्प्लीट राहिलेत, ते आपण आता पुढे कंटिन्यू करूया. आता बघा, मागच्या टॉपिकमध्ये तुम्ही हा लास्ट क्वेश्चन होता आपला रिसॉल्युशन ऑफ द इक्विलिब्रियम असिमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन बघितलं होतं. जस्ट फक्त त्याचं काय केलं होतं आपण की तुमचं इक्विटोरियल आणि ॲक्सियलला काय होतं तेवढंच आपण केलेलं आहे आणि थेरी जस्ट राईट डाऊन केली होती. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की तुम्ही 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो कदाचित विचारला गेला की डिस्कस दी रिसॉल्युशन ऑफ द रेसिमिक मिक्सचर बाय द क्रोमॅटोग्राफी. हे चॅप्टर तुमचं कम्प्लिटली रिसॉल्युशन ऑफ द रेसिमिक मिक्सचरवर आहे, तर तुम्हाला क्वेश्चन तसेच विचारले जातील. ठीक आहे. फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, जे पण तुम्ही बघणार आहे रेसिमिक मिक्सचरमध्ये तुम्हाला 50% ऑफ द डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी असंच राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. आणि समोर तुम्ही बघणार आहेत ते. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला की डिस्कस द रिसॉल्युशन ऑफ द रेसिमिक मिक्सचर बाय द क्रोमॅटोग्राफी. आता सगळ्यांना माहिती क्रोमॅटोग्राफिक म्हणजे काय, सेपरेशन मेथड. आता क्रोमॅटोग्राफी इझिली लक्षात येत असेल की तुम्हाला काय येतं त्याच्यामध्ये. तुम्ही 3rd इयरला कंप्लीट बघितलं असेल. तुमचं स्टेशनरी फेज, मोबाईल फेज असेच येतात ना, तर तेच तुम्हाला आन्सर इथं राईट डाऊन करायचं. जर सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला की बायोमॉलिक्युलर, तर तुम्ही काय बायोमॉलिक्युलर म्हणजे काय. बायो म्हणजे काय तुमचं कशावर येणार, जे पण येतील ते एन्झाईम, कॅटॅलिस्ट वगैरेवरच येतील क्वेश्चन. ओके. आता नेक्स्ट आपण बघतोय, आता एक एक बघून घेऊ आपण. आता क्वेश्चन पुढचा स्टार्ट करूया. क्रोमॅटोग्राफी विचारला गेला. ठीक आहे. आता क्रोमॅटोग्राफिकमध्ये तुम्हाला एक मी हिंट दिली आहे की तुम्ही कसं लक्षात ठेवणार त्याला, की तुम्हाला याच्यामध्ये स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज फक्त तुम्ही आता नंबरिंगनुसार तुम्ही राईट डाऊन करा. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत, कॅरीड आउट 4 कंडिशन आहेत, कुठल्या आहेत ते तुम्हाला राईट डाऊन करायचे. ओके. आता आन्सरमध्ये काय लिहिणार तुम्ही, द रिसॉल्युशन ऑफ द क्रोमॅटोग्राफीच्या कुठल्या आहेत ते कॅरीड आउट इन द 4 डिफरंट कंडिशन. आता त्या काय होत आहे, कशा होत आहे ते पाहूया. जस्ट विचारलं गेलं की फॉर्मेशन ऑफ द डायस्टेरियम म्हणजे याचं काय होणार, मिक्सचर ऑफ द डिरायझेशन विथ द ऑप्टिकली ॲक्टिव्ह रिएजंट सेपरेट बाय द क्लासिकल क्रोमॅटोग्राफिक मेथड. आता बघा, जे सेम मॉलिक्युल राहिले ते तुम्हाला डिफरंट करता येत नाही इझिली, तर तुम्हाला ते कशाने होतील, ते क्रोमॅटोग्राफीने होणार आहे. क्रोमॅटोग्राफिक तुम्ही जर असेंब्ली बघितली असेल बघा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मिक्सचर ऑफ दिलेले असतात आणि ते तुम्ही कसे करणार आहे, जस्ट टायट्रेशन वगैरे असतं ना, त्या व्ह्यूने तुम्ही त्याला काय करणार आहे, सेपरेट आउट करणार आहे. म्हणजे हेच तुम्हाला इथं राईट डाऊन करायचं आहे. ओके. जसं एक्झाम्पल दिलं आहे की तुम्ही 2 ब्युटानॉल घेतला आहे, फॉर्मिंग तर तुम्हाला काय मिळणार आहे, 2 ब्युटानॉलपासून काय मिळणार आहे, इस्टर मिळणार आहे. ओके. मायनस मेंडेलिक ॲसिड फॉलो बाय द क्रोमॅटोग्राफी डॉवेक्स 50W(X2) याचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे, तुम्ही जस्ट ते राईट डाऊन केलं की डायस्टोरेमिक इस्टरमध्ये होणार आहे. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट पण काढत जा. जस्ट मी स्क्रीनशॉटसाठी तुम्हाला टाईम देते. ओके. आता बघा, सेकंड तुम्ही लिहिणार आहे की डायरेक्ट रिसॉल्युशन ऑफ द रेसिमिक मिक्सचर बाय द कायरल ॲब्सॉर्बर मटेरियल आयदर सॉलिड और लिक्विड असू शकतात. बरोबर. सॉलिड कंपाऊंडमध्ये तुम्ही ते काय करणार आहे, स्टेशनरी फेज सच ॲज द मायक्रोक्रिस्टलाइन ट्रायसिटिल सेल्युलेज विच फ्रॉम द व्हर्सॅटाइल कॉलम फॉर द सेपरेशन ऑफ द नंबर ऑफ रेसिमिक मिक्सचर और कंपाऊंड. जस्ट तुम्हाला मी असेंब्ली दाखवून देते क्रोमॅटोग्राफीची. मी याचं टायट्रेशन वगैरे केलं असेल ना तुम्ही, तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता त्याच्यानंतर तुम्हाला सॉलिड पण दिलं असतील आणि लिक्विड पण दिलेलं असतील. ओके. आणि तुम्ही हे क्रोमॅटोग्राफीचं जी पण करणार आहे ते तुम्हाला काय होणार, हा बिकर आहे सपोज, तुम्ही जस्ट टायट्रेशन मेथड माहिती तुम्हाला, जस्ट नॉक ओपन केला इथला नॉक, तर तुम्हाला सेपरेट इझिली सेपरेशन होऊ शकतं. ओके. हा पॉईंट तोच दिला आहे सेम. ठीक आहे. जसं एक्झाम्पल दिलं आहे की -TaPl ॲब्सॉर्ब इन द कोव्हॅलेंटली बॉन्डेड सिलिका जेल यूज इन द रिसॉल्व कायरल ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. याच्यामध्ये मी फक्त थेरी घेते, तुम्हाला कम्प्लिटली मी फक्त एक्झामचे जे क्वेश्चन विचारले गेले तेच मी राईट डाऊन करून दिले. आपण स्पेसिफिक याच्यावर टॉपिक घेणार आहे. ठीक आहे. आता मोबाईल तुम्ही काय सांगितलं, सॉरी, तुमचं जसं एक्झाम्पलमध्ये लिहिलं की रिसॉल्व ऑफ द कायरल ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. बरोबर. हायड्रोकार्बनची चेन नसणार आहे, हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नेक्स्ट कंडिशनला तुम्ही 3rd पॉईंट राईट डाऊन करणार की डायरेक्ट रिसॉल्युशन द अकायरल सॉलिड फेज जो असणार आहे तो मोबाईल विथ द लिक्विड फेज. सर्वांना माहिती, मोबाईल फेज जस्ट साईट अप होतो. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये हे पाहिले आहेत हे सगळे क्वेश्चन. ओके. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल याच्यामध्ये पण दिलं आहे की ट्राईज डायअमायनो, हे एक्झाम्पल घेतले तुम्ही, ट्राईज म्हणजे 3 डायअमायनो मेटल कॉम्प्लेक्स रिसॉल्व बाय द क्रोमॅटोग्राफी इन द कॉलम कटायन एक्सचेंज. हे दिला आहे तो स्पेडेक्स बाय इलिव्हेशन विथ द ॲक्वियस सोल्युशन प्लस टार्टारेट. ओके. 4th पॉईंट आहे की डायरेक्ट रिसॉल्युशन ऑफ द कायरल सॉलिड स्टेशनरी फेज मॉडिफाय द कायरल रिएजंट. ते कसं होतं की टार्टारिक ॲसिड घेतलं तुम्ही, कॅम्फॉर घेतला, प्लस और मायनस रिमूव्ह बाय द इल्युशन ऑफ द सॉल्वंट क्रिएट द कॉलम थ्रू विच द रेसिमिक मिक्सचर इज पास अवे. ओके. जस्ट तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या.
नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता बायोमॉलिक्यूल म्हणून विचारला गेला आहे, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे इथं की बायोमॉलिक्यूल म्हटलं आहे म्हणजे काय इथं येईल की बायोमॉलिक्यूल रिएजंट यूज करणारे. ओके, जस्ट क्वेश्चन काय विचारला होता, व्हॉट इज द रिसॉल्युशन, डिस्कस द बायोमॉलिक्यूल असिमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन मेथड ऑफ द रिसॉल्युशन ऑफ द. ओके, आणि सुटेबल एक्झाम्पल राईट डाऊन करा. ठीक आहे, आता तुम्ही जस्ट मेथडमध्ये काय आणणार आहे, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की बायोमॉलिक्यूल म्हणणार म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 101% काय लिहायचं, एन्झाईम, कॅटलिस्ट, ऑर्गॅनिझम वगैरे तेच तुम्हाला थेरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, इन दिस मेथड द ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड प्रोड्यूस द आयदर इंट्रॅक्शन living organism or by enzyme the catalyst isolate from the living organism. This is the distinguish between the biomolecule method obtaining optically active compound. ठीक आहे, मी जस्ट पॉईंट करून दिलेत, पॉईंटनुसार लक्षात ठेवा, पॉईंटनुसार इझिली लक्षात राहतं, एक एक पॉईंट तुम्ही कवर करू शकता. ठीक आहे, थेरी आहे तर थेरी तुम्ही वाचूनही लक्षात ठेवू शकता. जसं आपण सगळे क्वेश्चन पटापट घेऊया. अदर मेथड इज नियरली सिम्युलर टू द अल्कॉक्साइड. अल्कॉक्साइडमध्ये काय येतं, टर्पेनॉइड येतो, म्हणजे जे पण तुमचे अल्कोसाइड ग्रुप असतील ते तुम्हाला इथं राईट डाऊन करायचे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ॲसिड इन द यूज इन द कॉमन मेथड ऑफ द रिसॉल्युशन द मोस्टली मटेरियल ऑफ द नॅचरल ओरिजिन. हे सगळे तुम्हाला कशामध्ये बायोमॉलिक्यूल म्हटलं म्हणजे काही हे सगळे नॅचरली मिळणारे गोष्टी आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट तुम्ही राईट डाऊन करू शकता की ओनली द तुम्ही जी मेकॅनिकल सेपरेशन मेथड बघितली टार्टिक ॲसिडची, तीच तुम्ही काय सांगणार इथं की त्याच्याने तुम्ही इझिली सेपरेट नो अदर द ऑप्टिकली रिएजंट. ठीक आहे, तुम्ही जसं एक्झाम्पल दाखवलं आहे त्यांना, एक्झाम्पलमध्ये तुम्ही जस्ट बेंझाल्डिहाइड घेतलं आहे आणि त्याची सिम्पल रिॲक्शन कसोबत करणार आहे, ACN सोबत करणार आहे. ठीक आहे, हायड्रोजन सायनाइड सोबत करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एन्झाईम यूज करतायत आणि किंवा तुम्ही क्युरिन यूज करू शकता. तसं तुम्हाला काय मिळणार आहे की ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड काय होईल. तुम्हाला इथं मेकॅनिझम विचारले गेले नाही, फक्त रिॲक्शन विचारले गेली, तर तुम्ही काय करणार, हा कार्बन ग्रुप होऊन जाईल आणि हा CN अटॅक होऊन जाईल. मी मेकॅनिझम सांगते फक्त सिम्पल, तुम्ही एवढंही राईट डाऊन केलं तरी सफिशियंट आहे. आणि तुम्ही काय करणार, हायड्रोसिस करणार. हायड्रोसिस म्हणजे काय, वॉटर मॉलिक्यूल याचं काय होईल तुमचं आलं, CNचं काय होऊन जाईल तुमचा CO होऊन जाईल, ॲसिड फॉर्म होणार आहे. हाच तुमचा काय होणार आहे, मेंडॅलिक ॲसिड यूज होतो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट म्हणणार तुम्ही की ॲक्टिव्ह प्रोडक्ट ऑफ द कॅरेट इन द आयदर इन द प्रेझन्स ऑफ एन्झाईम इम्युलेशन ऑर द प्रेझन्स ऑफ क्युनिन. तुम्ही जे रिॲक्शनमध्ये घेताय तेच तुम्ही इथं राईट डाऊन केलं आहे आणि त्याच बायोमॉलिक्यूल प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे, असिमेट्रिक प्रोसेस म्हणणार आहे, बायोमॉलिक्यूल असिमेट्रिक सिंथेसिस म्हणणार आहे. ओके, जसं रिॲक्शनमध्ये तुम्ही नेक्स्ट पॉईंट असाही कव्हर करू शकतात की ही मेकॅनिकल नेक्स्ट सेपरेशन मेथड होते किंवा सेपरेशन ऑफ द क्रिस्टल मेथड ऑफ द डायस्टोमेट वॉज द कोणी डिस्कवर केली आहे, जी पण सेपरेशन मेथड बघतोय ती कोणी डिस्कवर केली, 1848मध्ये कोणी केली होती, लुईस पाश्चर या सायंटिस्टने केली होती. ठीक आहे, द पाश्चर नोटीस त्यांनी काय ऑब्झर्व केलं की अमोनियम सॉल्ट ऑफ द टार्टारिक ॲसिड वॉज द प्रिव्हेंट बाय मीन्स द ईस्ट ऑफ द पेनिसिलियम गॅल्शियम म्हणजे मोल्ड ऑफ द सॉल्ट ऑफ द नॅचरल डी रोटेटरी सांगितले. डिट्रोटेटेड फॉर्म वॉज यूज इन द प्रिपरेशनली आफ्टर द फर्मेंटेशन हॅड प्रोसीड द सॉल्ट ऑफ द मायनस टार्टिक ॲसिडचा काय होतोय की कूल ॲसिड फर्मेंटेड ग्रोथ यूज इन द अननॅचरल लिओ रोटेटर इन अनशोमर बिहाइंड. तुम्हाला याच्यामध्ये सगळे असेच यूज करायचे की लिओ रोटेटरी, डेस्ट्रो रोटेटरी प्लस ऑर मायनस आयसोमर, हेच तुम्हाला राईट डाऊन करायचे. ठीक आहे, जसं एक्झाम्पल घेणार तुम्ही की मेनिलियन नायट्रेटचं एक्झाम्पल दिलं, शुड दॅट द नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्स इन्वॉल्ड इन द सिमेट्रिक सिंथेसिस बट द ॲक्टिव्ह एजंट इज एन्झाईम आर इन्वॉल्ड. आणि मग रिॲक्शनमध्ये काय होतं ते तुम्ही राईट डाऊन केलं. तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला जसं स्क्रीनशॉट काढायचा आहे काढू शकता. ओके, सेकंड वन इथून बाकी आहे टार्गेट. ठीक आहे, आता नेक्स्ट कुठून आहे, इथून बाकी ना. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन पुढे जे त्याला कंटिन्यू तुम्ही जसं एक्झाम्पल काय राईट डाऊन केलं आहे तेच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. तुम्हाला दिलं आहे की एन ॲसिटिल ॲनिलिन घेतला आहे बघा, इथं कंपाऊंडमध्ये चेंज आहे, हा ॲसिटिल ग्रुप आहे, हा तुमचा एन, म्हणजे तुमचा सिम्पल असं राहिला असतं तर काय म्हटलं असतं तुम्ही इथं की तुमचा हा ॲनिलिन आहे. ओके, जस्ट तुम्ही हा ॲड करणार आहे अल्किलसोबत आणि जस्ट रिॲक्शन तुम्हाला हे 2 टाईप ऑफ द प्रोडक्ट मिळतील. ठीक आहे, आणि तुम्ही थेरीमध्ये तेच राईट डाऊन करताय. व्हेन द ॲसिटेट रेसिमिक अमायनो ॲसिड इन द ॲक्वियस सोल्युशन इटेड विथ द हॉक किडनी ॲसिड अबाउट द अल्किल ग्रुप इन हायड्रोजन ऑफ द नॅचरल आयसोमर. इट इज द फ्री अमायनो ॲसिड प्रिव्हेंट द आयन एक्सचेंज प्रोसेसमध्ये काय होतं आहे तुम्हाला जस्ट रिॲक्शन करायची. ठीक आहे, जस्ट तुम्ही आता सिम्पल अमायनो ॲसिड घेतला आहे रेसिमिक मिक्सचरचा, तुम्ही फक्त तिथं काय करताय ॲसिड ग्रुप यूज करताय. ओके, तर मग तो फक्त काय होईल इथं हायड्रोजनच्या जागेवर तो ॲड होणार आहे.
ठीक आहे. आणि हा अल्किलीज यूज करणार तर तुम्हाला प्लस आणि मायनसमध्ये दोघेही मिळणार आहे. ठीक आहे. तुमचा हा एक क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. आता जस्ट तुम्हाला क्रॅम्प्स रूल तर तुम्ही मागच्या टॉपिकमध्ये पण बघितला होता की तेच करायचं आहे की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर इझिली लक्षात येईल तुमचं की क्रॅम्प्स रूलमध्ये काय सांगितलं आहे. तर मी पुन्हा एकदा सांगून देते की तुम्हाला हा रूल काय असिमेट्रिक कार्बन ऑफ द म्हणजे तुमचा असा ग्रुपला 4 ग्रुप डिफरंट ग्रुप अटॅक असते त्याला तुम्ही कार्बन सेंटर म्हणतात बरोबर की नाही. आता हा काय सांगतं असिमेट्रिक म्हणजे काय असमानती आहे. ओके. कार्बन इज ओरिएंटेड इन द कार्बोनिल फंक्शन फ्लॅन्ड बाय द स्मॉलर ग्रुप. यम म्हणजे काय, यस म्हणजे काय ते तुम्हाला राईट डाऊन करून दिलं आहे. ठीक आहे. स्मॉलर ग्रुप म्हणजे काय यस आणि मीडियम ग्रुप म्हणजे काय यम. ठीक आहे. असिमेट्रिक कार्बन एकदम तुम्ही अल्किल हॅलाइड यूज करणार आणि काय आन्सर मिळत आहे ते तुम्ही जस्ट रिॲक्शनमध्ये बघू शकतात की कंट्रोल रिॲक्शन कशी करते ते बघू शकता. जस्ट तुम्हाला इथं दिलं आहे तर तुम्ही याला राईट डाऊन करा की हा तुमचा हा स्मॉलर ग्रुप असेल, हा लार्ज ग्रुप असेल, हा मीडियम ग्रुप असेल, हा कार्बन ग्रुप आहे. जसं हॅलाइड ॲड केलेला आहे तर तुम्हाला जसं असं टाईपचं मिळणार आहे. ठीक आहे. ते इथं राईट डाऊन करून दिलं आहे की रूल हा काय करतोय कॅटलिक डिडक्शन इज डज नॉट अप्लाइड इन द केस इन द स्मॉल ग्रुपमध्ये कुठले येऊ शकतात तुमचे OH येऊ शकतो, अल्किल ग्रुप येऊ शकतो, OR येऊ शकतो किंवा NH2 विच इज द कम्प्लीट द रिएजंट हॅलाइड सोबत असणार आहे. ठीक आहे. तर त्याचे ॲप्लिकेशन काय काय क्रॅम्प्स रूलचं ते जस्ट एक्झाम्पलमध्ये बघून घेऊ. तुम्हाला एक्झाम्पल तर विचारलं जात नाही मोस्ट ऑफ करून पण तरी लक्षात राहू द्या. ओके. जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं असेल की अल्फा अमायनो बेंझिल कीटोन दिलेला आहे आणि त्याची रिॲक्शन सिंपल तुम्हाला ग्रिग्नाइट रिएजनमध्ये येऊ काय. ग्रिग्नाइट रिएजनचं काम काय की तो कार्बन ग्रुप अटॅक होणार आहे. कार्बन ग्रुप म्हणजे हा काय बोलले OMGBr. जरी तर काही नसतं तर काय सिंपल हायड्रोजन ॲड केला असं तुम्ही. ठीक आहे. हा तुमचा काय झाला C6H5 म्हणजे बेंझिन तुमची ॲड होणार आहे आणि 1 क्लोरीन. ठीक आहे. हा तुमचा कंपाऊंड घेतला अल्फा अमायनो बेंझिल कीटोन घेतला आहे. हा तुम्ही यूज करताय रिएजंट यूज करतायत. ओके. ड्रायच्यासोबत रिॲक्शन करणार तुम्हाला हा मिळणार आहे. तुम्हाला फक्त मी इथं करून दाखवलं आहे तेच तुम्ही इथं राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल त्याचाच तो सेकंड स्टेपमध्ये काय होणार आहे तुम्ही पुन्हा MGBr यूज करणार आहे, ग्रिग्नाइट रिएजंट यूज करणार आहे आणि तो पुन्हा मग ॲडिशन होणार आहे बेंझिनची. ठीक आहे. आणि तेच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे की डायस्टेरियमस प्रोड्युसिंग दॅट द प्रेडिक्टिंग द क्रॅम्प्स रूलमध्ये काय यूज होतोय ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. आणि जस्ट कसे भेटू शकतात थ्रिओमध्ये कसे भेटू शकतात तुम्हाला जस्ट जॉईन केल्यानंतर हा ग्रुप ॲड केल्यानंतर काय होणार ते तुम्हाला इथं राईट डाऊन करा. बघा इथं फक्त हा काय होईल हा CS3 इथे ॲड होणार हा निघून जाणार. बघा तुम्हाला जस्ट फिशर पोझिशन फॉर्म्युलामध्ये असं मिळणार हा CS3 इथे ॲड होऊन गेला आहे. ठीक आहे. एकदा मायनर भेटेल एकदा मेजर प्रोडक्ट मिळणार आहे. ओके. जस्ट तेच एक्झाम्पलमध्ये आणि हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे की जे विचारलं गेलं आहे. ठीक आहे. इथं पण तुम्हाला 2 टाईप ऑफ द प्रोडक्ट मिळतील. सिम्प्लिफाय जे यूज करणार आहे फक्त ॲडिशन करणार. ठीक आहे. आता इथं C6H5 झालं म्हणजे इथं CS3 झालं तोच असणार आहे फक्त सिम्युलर सांगितलं. बघा इथं पुढे कंटिन्यू केला आहे मी. जर तुम्हाला असं विचारलं गेलं या स्ट्रक्चरमध्ये विचारलं तर तुम्ही असं राईट डाऊन करा. ओके. जर तुम्हाला असं एक्झाम्पल विचारलं तर ते तुम्हाला जर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जर राईट डाऊन करायला लावलं असेल तर तुम्ही असंही राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला इथं एक्झाम्पल दिलं आहे बघा असं आणि तुम्ही ते हे फिशर फॉर्म्युलेशनमध्ये तुम्ही असं राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. तुम्हाला इथं काय मिळणार आहे थ्रिओ आणि इरिथ्रो म्हणजे मेजर आणि मायनर प्रोडक्टच मिळणार आहे. ओके. आय थिंक आपला फक्त मोस्ट ऑफ करून सर्वच क्वेश्चन आपण कंप्लीट केले. एक क्वेश्चन राहिला असेल. ठीक आहे. हा पण 4 मार्क्सचा विचारला गेला आहे. रिसॉल्युशन ऑफ द फॉर्मेशन ऑफ द मॉलिक्युलर कॉम्प्लेक्स. मॉलिक्युलर कॉम्प्लेक्स म्हणजे काय कॉम्प्लेक्समध्ये येतं तुम्हाला लक्षात येत असेल कॉम्प्लेक्स म्हटलेला आहे तर काय होणार आहे ते जर बघून घेऊया. इन्स्टंट ऑफ द फॉर्मेशन स्टेबल सॉल्ट तुम्ही आधी स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ओके. एवढंच आन्सरिंगमध्ये instead of the forming of the stable salt of the covalent compound between the racemic mixture resolving agent weak interaction used in the means of the resolving in enantiomer in the some case of the possible in the molecular complex. ठीक आहे. विचार द इजी हा काय होतोय फॉर्मेशन होतोय आणि डिकम्पोजिशन म्हणजे काय तो ब्रेकडाऊनही होतोय ह्या कंपाऊंडचं. ठीक आहे. देन तुम्हाला थर्ड पॉईंट तुम्ही राईट डाऊन करू शकता कंपाऊंड विथ द कमिशियल फंक्शनली इज द absent लाईक द कायरल अल्किड अरेल इथर हलाइड ग्रुप म्हणजे हलाइड झाला ना एक्स म्हणजे काय कॅन बी द रिसॉल्व बाय यूज द मेटल सेंटर कॉम्प्लेक्स ऑर बाय युजिंग द सम ऑप्टिकली ॲक्टिव्ह एजंट इन द डायस्टोरियम डेरिव्हेटिव्ह. द ऑप्टिकली ॲक्टिव्ह फ्लुरॉन डेरिव्हेटिव्ह TAPA म्हणजे हा फ्लुरॉनचा डेरिव्हेटिव्ह आहे. हे जे तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर ते फ्लुरॉनचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. हा एक दिला आहे तुम्हाला हेक्झाहेलिन दिलेला आहे जसं एक्झाम्पलमध्ये दिलं आहे ते तुम्हाला ऑप्टिकली ॲक्टिव्ह जस्ट कॉम्प्लेक्स इन द रिसॉल्व इन द तुम्हाला दोघेही राईट डाऊन करून दिले. एवढंच तुम्ही आन्सर राईट डाऊन करा. ओके. जसं हे हा कंप्लीट झाला आहे आय थिंक आपला क्वेश्चन. जर तुम्हाला विचारला गेला की असिमेट्रिक कायनेटिक असिमेट्रिक ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन तर तुम्हाला प्रिन्सिपल राईट डाऊन करायला आणि कायनेटिक मेथडने काय होतं तुम्ही कुठल्या मेथड बघितला मोस्ट ऑफ करून की तुम्ही मेकॅनिकल मेथड पण बघितली. आता ही कायनेटिकल आणि एक इक्विलिब्रियमची मेथड बघितली बरोबर की नाही. आता हा प्रिन्सिपलमध्ये काय होतं की डायस्टोरियम इज द फॉर्म इन द डिस्ट्रॉय ट्रान्सफॉर म्हणजे दोघी होत आहेत
selectively by the chemical reaction possible because the activation of the energy to diastereomers transition state is the reaction is reciprocated with the chiral reagent are the different through the two ionization म्हणणार प्लस और मायनस हेच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, जेवढे पण क्वेश्चन बघितलं त्याच्यामध्ये काय तर तुमचे रेस्टोरेटेड लिओरोटेड. ठीक आहे, त्याचं तुम्हाला मेन्शन करायचं जे तर ते तुम्ही जस्ट तुमच्या याच्यामध्ये पण राईट डाऊन करू शकतात तुम्हाला किती कळलं. ठीक आहे, द कायनेटिक मेथड कशी होते ते बघून घेऊ. द रेसिमिक सबस्ट्रेट दिला आहे प्लस और मायनस ए. जस्ट ए म्हणजे काय, एखादा कुठलाही घ्या तुम्ही कंपाऊंड. ठीक आहे, अलाउड इन द रिएक्टिव्ह ऑप्टिकली ॲक्टिव्ह रिएजंट दॅट इज द बी. द रिएक्शन प्रोसेड टू द टू डायसोमिर्स ट्रान्स प्लस किंवा मायनस दोघेही तुम्ही राईट डाऊन करा. दिस मेथड इज द कन्सिडर. हे बघा प्लस प्लस आहे, हे मायनस मायनस आहे. ठीक आहे, कन्सिडर द वन ऑफ द इनॅन्शोमर ऑफ द सबस्ट्रेट रिॲक्शन द फास्टर दॅन दी अदर. ठीक आहे, मायनस ए असेल तर काय करणार, फास्ट इन द रिॲक्शन स्टॉप द बिफोर द कॉम्प्लिकेशन. कॉम्प्लिकेशन असेल तर कसं म्हणजे रिॲक्टम प्लस मायनस म्हणजे इनसफिशियंट अमाऊंट असणार तर मग ती रिॲक्शन काय होऊन जाईल तुमची, कम्प्लीट होणार का नाही होऊ शकत. ठीक आहे, अनरिॲक्टेड सबस्ट्रेट वुड बी द एनरिच प्लस प्रोव्हाइडिंग द कायनेटिक मेथड ऑफ द वेन द एक्झाम्पल दिलं आहे की तुम्ही इझिली लक्षात मेंडेलिक ॲसिड दिलं स्ट्रिफाय इज इन द इनसफिशियंट ऑफ द मायनस मेन्थॉल किंवा मेन्थिल किंवा मेंडेलेट डायस्टोमर इज द हाय प्रॉपर्टी देन द बिहाइंड द अनरिॲक्टेड मेंडेलिक ॲसिड इंट्रीच इन दिस आयसोमर. ठीक आहे, जवळजवळ आपण सगळेच टॉपिक कंप्लीट केले. ठीक आहे, हा मागच्या टॉपिकमध्ये कंप्लीट केला होता, हे सगळंच कंप्लीट केलेत आपण. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तुम्ही आता पुढच्या टॉपिकला हे कंप्लीट चॅप्टर केलं आहे मी आज, रिसॉल्युशन ऑफ द रेसिमिक मॉडिफिकेशन सगळंच कंप्लीट केलं आहे. आता फक्त राहिला आहे तुमचा कुठला टॉपिक राहिला आहे, ORD आणि CD बाकी. ठीक आहे, मग नेक्स्ट पासून आपण स्पेक्ट्रो चालू करणार आहे. तर तुम्ही कंप्लीट व्हिडिओ बघत जा आणि काही तुम्हाला डाऊट असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण तेही कंप्लीट करूया. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.